नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आमची भाजी लय कवळी आहे अजून मेथीची, त्यावरच ह्यांनी उपटायला चालू केली आहे. मी म्हणलं का भाजीच उपटा तुम्ही एवढी कवळी? नाही बाया, गव्हात काढतो बघ किती कसं गव्हात झाले. अजून भाजीला 8 दिवस टाइम आहे. भाजीत हे तर बसल्याच गावात दिसते, लांब गावातच दिसेना का? तो कसलं ते गव्हात हे असलंच गावात कुठून आले काय माहिती बघ. कसलंच गव्हात वाईट वांगी चांगली आले मस्त. हो का? वांग्याला अजून खाया नाही ना. खायला नाही टाकलं तरी वांग्याची झाडं लय मस्त येतात. वांगे झाडे वांग्याला नाही खायला लागत. त्याला आता भाजी निघल्या बघा, खायला टाकता येत नाही. तर हो का, अशी भाजी आली, दिसाय मोठी दिसते पण लय कवळी आहे अजून. या कवळ्या भाजीचा नाही काय उपयोग. असं कोथिंबीर पण नाही आली अजून एवढी. आणि सकाळी तसलीच मिरची नाही बारकी. नेलती का कोथिंबीर? हो का, तुम्हाला दाखवते. अशी पानं 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 अशी आली कोथिंबीर. कशी वाटते ताजी ताजी रानातली मस्त कोथिंबीर. आणि मिरच्याला जरा असा हे काय म्हणतात ते रोग आल्यासारखं हे व्हायला लागले. होय त्या मिरच्या अशा बोकडायला लागल्यासारख्या झाल्यात. इकडे कोथिंबीर मोठी झाली. हो, खाली खाली जास्त पाणी बसतं तर इकडे मोठी झाली खाली. जीवाचं काय चाललंय? आलीच खाली बघून ये. कुठं? तर कसं वाटतंय वातावरण वगैरे सांगा आमच्या इथलं छानपैकी. आणि कोणाकोणाला असं रानात राहायला आवडतं? आम्हाला तर आवडतं म्हणून आम्ही गावातलं घर सोडून रानात आलोय मस्त मध्ये छानपैकी निवांत आपलं मस्त. टेन्शन नको कोणाचं. हो, छान वाटतं ह्या टायमाला. मला लय मस्त वाटतं तसं बाहेर. आता वाजले 5:30 पावणे 6च्या दरम्यान टाइम झालेला आहे. आता लागायचं स्वयंपाकाला वगैरे. झाडून ही झाले, स्वयंपाकाला लागायचं. पण भाजी काय करायची हा मोठा प्रश्न आहे. सकाळी केली होती कुरड्याची भाजी, आता काय करायचं? काय करायचं मेथीची? आणि कोण खायचं? तुम्हाला काय माहिती, तुमचा संदीप शेट कसलं चावण्याचा आहे ते. बरं बळ तरी खात्याल का? थोडी इकडं तिकडं भाजी झाली तरी तुला काय कमी पडलं ना असं तसं. तुम्हाला काय वाटलं? बोलत नाही तुम्ही. तुम्हाला वाटत असेल लय गरीब आहे ना. गरीब नसतं बाया, गरीब हाय 2 पायाची कोंबडी. आता गरीब नाही कोण राहिलं. तुम्हाला मी माहिती आहे की तू कधी इकडं तिकडं असं आलं जेवायला तर थोडंफार मीठ वगैरे जरी कमी पडलं भाजीत तरी म्हणणार बायांना काय भाजीच येत नाही करायला. बायांना काय कमी पडलं काय नाही म्हणत्या, लगेच म्हणतात. आमच्या बापूला फक्त कालवण द्यायला लागतं. आमच्या बापूचं चोच नसतं. बापूंचं नसतं काय, बापूंचं फक्त त्यांना तिखट जास्त. तिखट थोडी भाजी जास्त, भाजी जास्त लागते बापू. तिकडं मग तुमचं कसलं होऊन द्या, करून काय असलं मग बस. पातळ भाजी लागते बापूंना. ह्यांचं पण तसंच आहे, पातळ बी लागते चांगली बी लागते चवीची. काही का असं ना पण चांगली पाहिजे. म्हणजे तुम्ही काही करा पण त्यात सगळं मीडियम पडलं पाहिजे. तिखट मीठ मसाला हे सगळं मीडियम पाहिजे असं असतं त्यांचं. मग खातात, मग नसतं काय. असं द्या. शापूची भाजी लय लेट येते का आता? मला शापूची भाजी मेथीच्या भाजीपेक्षा शापूची भाजी आवडते. येईल की 8 दिवसात. आता जाईल 8 दिवस मस्त. हो का? तरी तशी मोठी वाटते. हो का? मेथवणी केलं तरी कोण नाही खाणार. व मेथवणी मला वाटतं डिलिव्हरीच्या ह्याच्या टायमात खात्यात ना बायका. काय असं खाया काय झालं? कारण आई द्यायची मला, म्हणजे आपल्या आई द्यायच्या आपल्याला आहे ना ग. पण ती नव्हती खा. म्हणजे आपण जी पालकाची ह्याची भाजी करतो हाटून ती छान लागते, पण हे मेथीची भाजी एवढी नाही छान लागत. चांगली होती मेथवणी, चांगली लागते. खोबरं थोडी चटणी टाकायची,
हिरवी मिरची, लसूण, जिरी फोडणी देऊन म्हणजे आपण पालकाची भाजी करतो तसंच करतात. मेथीची भाजी नीट करायची, शिजवायची आणि चुरायची. थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं आणि चुरायची आणि मग लसणाची ह्याची फोडणी द्यायची आणि मग ते भाजी शिजवलेलं ते सगळं पाणी हे सगळं हे करायचं, हटायचं. त्यात अशी असती मेथवणीची भाजी. मी केली पण खाल्ली पण ह्यांना नाही आवडायची, मला असं वाटतंय. बरं असं द्या. बाय म्हणली होती चकुल्या करायच्यात आज. काय काय करायच्या तर वरणातल्या चकुल्या, वरणातल्या चकुल्या करायच्यात. बायला येतात वैता, बायला नाही चांगल्या आहेत. आता तुम्हीच करा. तुझ्याकडं आता बघायला चालेल ग. काय चेष्टा होय ग. टाकी चढती मूर्ख कुठली. परत टाकी उचर, तुला ताणूच म्हणली आता. टाकी चढती आणि टाकीत मासा येतोय होय ग मूर्ख. तुला लय हाणणार आहे मी. टाकी चढणार का परत. मी पप्पा येऊ दे तुझ्याकडे बघायला होती एकदा. तर असू द्या, एकदा चिवकड बघते मी. बसली होती तिथं कोपऱ्यात जाऊन. असू द्या, आपल्याला पण ही सगळं आता वांगीची झाडं ही सगळी काढायच्यात. काढण्यापेक्षा मला असं वाटतंय की छटायची, अशी थोडीशी कांड्या ठेवून ती छटायची. बरेच जण म्हणले ते फुटून परत त्याला वांगे येतात. तर आता ती छटणार आहे मी आणि अजून नवीन वेळेस काहीतरी लावते. थोडीशी कोथिंबीर वगैरे, थोडंसं सारंही करावं लागतं. आता सगळं व्यवस्थित करून करावं लागेल. तिथलं करते आता नियोजन मस्त. आता वांगी आहेत इकडं, बरंच काय माळवाय जे नाही ती इकडं लावून टाकते. जा की मावशी काय म्हणते बघून ये. हानती नाही मग तसला शनपण नाही करायचं अजिबात. टाकी चढायचा लाड नसतो मूर्ख. कोण जायचंय कुठं. आमची बाय फिरायला जायची. बरोबर असू दे. बाळा बघ की मावशी काय म्हणते. असू दे. आणि इकडे हे आमचा आरसा. का ग कशी वेळ ती कसं वाटतंय सांगा. तर चला करूया काहीतरी भाजीचं नियोजन. आज आभाळ आल्यामुळं जास्त तसा अंधार दिसतोय. लाईट लावूया 5:30 ते 5:45 वाजलेले. तर चहा केला होता. चहाची भांडी राहिली तर घासायची. भांडी घासायची. तर भाजी काय करावं असं झाले सारखं. मला वाटतं वरण करावं, पण वरण केलं तर ह्यांना आवडायचं नाही. त्यांना तिखट काहीतरी पाहिजे. तर सांडगं पण आहे, तर सांडग्याची भाजी पण त्यांना आवडते बरं का. बघूया आता सांडग्याची भाजी करते थोडीशी सांडग्याची भाजी. सांडगं भाजून वगैरे. आणि आमच्या चिवला सांडगं भाजलेलं असं कुडूम खायला लय आवडतात. आणि अनुष्का ज्ञानू दुपार धरणं लॅपटॉपवर पिक्चर बघत बसल्या. तर बाय सगळ्यांना. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि आमच्या इकडचं वातावरणही कसं वाटलं सांगा. आणि एका पुरीने मार खाल्ला. कोणी मार खाल्ला इकडे येतो तो इकडे की. बाय बोल सगळ्यांना. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. काय हसले मांजरागत.